राष्ट्रवादीची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीची चर्चा, जुन्या अनुभवी नेत्यांना यादीतून वगळून नव्या चेहऱ्यांना संधी, प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुश्रीफांना वगळलं, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांचाही पत्ता कट। पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये एक लेखनिक चूक, सुनेत्रा पवार यांच्या एक्स पोस्टची चर्चा, सुनेत्रा पवारांकडून सारवासारवीचा प्रयत्न। मोदींचा देशवासियांना पुन्हा बोलायचा सल्ला, मुलांना शाळेत न पाठवता आता पुन्हा ऑनलाईन वर्ग भरवा। पंतप्रधानांकडून पुन्हा काटकसरीचं आवाहन, आखातातलं संकट कोरोना इतकंच गंभीर, पंतप्रधान मोदी यांची स्पष्ट भूमिका। तेल कंपन्यांना दररोज 1000 कोटींचा तोटा, पीएमओ कार्यालय आणि आरबीआयची बैठक, सरकार इंधनाचे दर वाढवण्याच्या तयारीत। हिमंता बिस्वा शर्मा आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, शपथविधी सोहळ्याला मोदी, शहांसह फडणवीस देखील उपस्थित राहणार। ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळ। मुख्य निवडणूक अधिकाऱ्याचे राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी, सुवेंदू अधिकाऱ्यांच्या निर्णयावर तृणमूलची टीका। एकल महिला धोरणासाठी राज्यस्तरीय सर्वेक्षण आवश्यक, सध्याच्या सर्वेक्षणांचा उपयोगी धोरण निर्मितीसाठी करा, राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचे निर्देश। बीएमसीतल्या भाजपा कार्यालयाबाहेर बायोमेट्रिक मशीन बसवल्या, बीएमसीतल्या सर्वच नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी लागू करा, भाजपची महापौरांकडे मागणी। शक्तीपीठ महामार्ग विरोधी सर्वपक्षीय शेतकरी मेळावा, माळशिरस तालुक्यातल्या निमगावात मेळावा संपन्न, आमदार रोहित पवार यांची उपस्थिती। मुंबईमध्ये शुक्रवारपासून 10% पाणी कपात, धरणांमधला पाणीसाठा घटल्यानं महापालिकेचा निर्णय। कसारा इगतपुरी दरम्यान आज उद्या ब्लॉक, तांत्रिक कामांसाठी 12 ते 16 मे दरम्यान पॉवर ब्लॉक। मुंबईसह कोकणामध्ये पारा 35 अंशांवर, आजपासून हवामान कोरडं राहणार, हवामान विभागानं वर्तवली शक्यता। बायोडिझेल धोरणाचा परिणाम, देशामध्ये खाद्यतेलाच्या दराचा भडका उडण्याची भीती। समेट लांबणीवर संघर्षाच्या झळा तीव्र, इराणचा प्रस्ताव अमेरिकेनं धुडकावल्यानंतर तेलाच्या दरात वाढ। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव, मात्र कीर स्टारमर राजीनामा न देण्यावर ठाम, निवडणुकातल्या पराभवांमुळे स्टारमर यांच्या राजीनाम्याची पक्षातूनच मागणी। भारत नेपाळ संबंधांमध्ये कटुता येण्याची शक्यता, नेपाळचे पंतप्रधान बालेन शहांनी घेतले भारत विरोधी 4 निर्णय, भारतीय परराष्ट्र सचिवांना भेटण्यास देखील नकार। अटीतटीच्या सामन्यामध्ये दिल्लीची पंजाबवर मात, पंजाबचा सलग 4था पराभव। आज गुजरात समोर हैदराबादचं आव्हान, अहमदाबादमध्ये दोन्ही संघ भेटणार। आयसीसीच्या वनडे क्रमवारीमध्ये टीम इंडियाचं अग्रस्थान कायम, न्यूझीलंड दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी।